कासारवरणे इथं जलसंचन खात्याअंतर्गत सुरू असलेलं काम त्वरित बंद करावं, अन्यथा आम्हाला जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा मोपा विमानतळ पीडित जनसंघटनेनं दिलाय. कासारवरणे पंचायत क्षेत्रातल्या बैलपा नदीचं इतरत्र पाणी वळवण्यासाठी जलसिंचन खात्याअंतर्गत 27 कोटी रुपये खर्च करून 2 पंप हाऊस बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या संदर्भात कासारवरणे पंचायतीला आणि ग्रामसभेत लोकांना विश्वासात न घेता किंवा स्थानिक ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला न घेताच हे काम सुरू असल्यानं ते बेकायदा काम असल्याचा दावा करत कासारवरणे पंचायतीनं काम बंद करण्याची नोटीस जलसिंचन विभागाला पाठवली आहे. परंतु नोटीस पाठवून सुद्धा जलसिंचन खात्यानं युद्ध पातळीवर काम सुरू केलंय. तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अगोदर शेतकऱ्यांना बैलपार नदीचं पाणी पुरणार आणि ते पूर्ण झाल्यानंतरच इतरत्र वळवलं जाईल याची हमी द्यावी, अन्यथा या नदीचं पाणी आम्ही वळू देणार नाही. पीडित जनसंघटना त्यांच्या सहाय्या गिल्लास आणि मांद्रे गाव त्यांच्या बरोबर असं सांगू शकता. जो आज परिस्थिती आज आम्ही मांद्र्यांना फेस करतो पाण्याचं जो तुटवडो असा कारण टँकरानं आज पाणी जवळजवळ ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून दिवचे पडटा. ही परिस्थिती म्हणजे तुम्ही योग्य प्लॅनिंग करिना, तुम्ही सगळं योग्य प्लॅनिंग करा. सगळे विषय असे असा म्हादईचो प्रश्न सिरियसली कोण घेना. कळणे नदीचेर फाटल्या दिसांनी असं चल्लेलं थंय बंधारा बांधता हय बैलपारचं प्रत्येक गोष्टी ह्यो वादाचे विषय कितें जाता सरकारान सगळ्या लोकांक कॉन्फिडन्सान घेवचे. आज अशें एक चित्र निर्माण जाल्लें आहा की पेडण्यान मोपा विमानतळा खातीर विरोध कर पण हेच लोक मोपा विमानतळ जायो म्हणून रस्त्यार इल्लेच लोक आज ते आपले मूलभूत गरजा ज्यो आसात आणि हक्काच्या ज्यो गोष्टी आसात पाणी आसात किंवा इतर बागायती शेती आसात पर्यावरण हेची मागणी करतात हे तुमचे शत्रू जावंक ना आसात. सरकार एक लक्षात घेवचा की आम्ही विकासाचे शत्रू न्हू पण जो विकास करताना सगळ्यांक विश्वासान घ्या. लोकांचं कल्याण जातलं असं बघा. आज आम्हीच जर उपरे जावपाक लागला फाल्यां पाण्याची परिस्थिती भयानक झाली आमकांच जर पाणी आमचं मेळना जाल्यार काय परिस्थिती. तुम्ही हयसरला पाणी काडटला आणि आणखी खंय तरी व्हरतल्या कारण जी गोष्ट चुकीची आसा जी गोष्ट चुकीची आहा तेका पेडणेकार म्हणून आम्ही पूर्णपणान प्राणपणान लढतलो आणि जा सगळ्यांनी सांगला आक्रमकता म्हणजे खंयची आक्रमकता कायदेशीर लढाई आसा लोकशाही मार्गान दिल्ली प्रत्येक गोष्ट आम्ही करतलो आणि हय आम्ही बंद करच्या खातीर झगडटलो जा न्याय आमकां मेळच्या खातीर झगडटलो. आम्ही पहिली गोष्ट आज पंचायत सुद्धा भूमिका घेता. अनेक गोष्टी आसात सरकार एखादी गोष्ट मांडटा दुर्दैवाची गोष्ट जो प्रोजेक्ट येता तो प्रोजेक्ट तुम्ही का असा ह्या लोकांसमोर मांडीत नात. तुम्ही फक्त पाटयो लायतात उद्घाटना करतात आणि वयतात पण लोकांक खंय कळटा आज लोकांक कळपाक लागला. आणि असं एक चित्र सगळे म्हणजे सरकारची यंत्रणा आसात किंवा आणि कोण लोक आसात जाल्यार अशी यंत्रणा उभी केल्या की पेडणेकार नुसते विरोध करतात. आम्ही विरोध करिनो तुम्ही बघल्यात रस्त्याचो परिस्थिती काय जाल्ली आसा. महामार्गाक विरोध लोकांनी करूंक ना. आम्ही प्रत्येक गोष्टीक सपोर्ट केल्लो आसा आणि आम्ही सरकारच्या बाजून असो पण हेजो अर्थ असो न्हू की तुमकां जाय तसा तुम्ही करतल्यात. लोकांच्या गरजेचा लोकांक आवश्यक आसा आणि फुडले पिळयेक आमकां जा काय जतन करपाचो आसा जे सगळे आमचे नॅचरल रिसोर्सीस आहात ते कसे टिकतले हेजो काहीतरी प्लॅन घेऊन या आणि नंतर तुम्ही विकास करा. केवळ नुसते विरोध करतात आंदोलना करतात इले थंय जमले आणि नुसते चेष्टा करू नका कारण ह्यो पेडणेकार आसा आणि पेडणेकारांचो स्वाभिमान जर जागो जालो न्हू जाल्यार एक पेडणेकार आणि लाख पेडणेकार निर्माण जातले हे मात्र लक्षात दवरूंक जाय. आणि असो आम्ही आज इशारो दिवपाक सोदतो. राज्याचो गावाचो जर विकास जातलो आणि देशाचो जातलो जाल्यार तेका एक प्लॅनिंग असता आणि त्या नियोजनबद्ध विकास आराखड्यानुसार प्लॅन करचो असता. विमानतळ ही गोंया खातीर काळाची गरज आसा कारण आज पर्यटन हे मोठ्या प्रमाणात गोंयान आसा आणि मायनिंगेच्या नंतर पर्यटनानच लोकांक तारले आणि गोंयाची इकॉनॉमी ही सावरल्या. त्यामुळे मोपा आता प्रत्येक गोष्टी जय बरा आसा थंय वायट आसतलो पण सगळ्या खातीर पेडण्याचो बळी दिला लोकांक ग्रांटेड धरले गेले गृहीत धरले गेले. हेजो अर्थ पेडणेकार अडाणी ना पेडणेकार अज्ञानी ना असूशिक्षित ना पेडणेकार जागरूक आसात आणि हीच जागृतताय आज दिसता कारण लोक सजग आसात. ही लेट झाली खूप. मोपा एअरपोर्ट प्रकल्पाक विरोध किंवा मोपा एअरपोर्ट प्रकल्पाची आमकां पयलीं त्याची काय कल्पना नासली की केदो मोठो प्रकल्प आणि विरोध जाय. तेतूंतसून कांय लोकांनी ताका समर्थनय दिला. पीपल फॉर मोपासाठी मी ओपनली म्हणटाच की पीपल फॉर मोपासाठी मी एक सदस्य असले परंतु त्या वेळाचेर सगळ्यांनी विरोध करता आसतना किंवा आयचो जो विरोध आसा तो विरोध ह्याच्यासाठी आसा की तुमकां जाय तसं काम करू नका. सी विकास जेव्हा करतो तो ओबडधोबड विकास करू नाकात. विकास करता असताना ज्या शेमेच्या अडवणीच्या हनुमान आरोसकरांनी पिटिशन फायल केली ती अप टू सुप्रीम कोर्ट पर्यंत गेली.
सुप्रीम कोर्ट पर्यंत गेल्ले पिटिशनात ऑनरेबल सुप्रीम कोर्टात अत्यंत बारकाईन निसर्गाचेर अप टू कायसुवा पर्यंत काय परिणाम जातले ह्याच्यासाठी डिटेल अभ्यास मागून 4.5 वर्सां तो पर्यावरण दाखलो स्थगित दवरलो. त्याच्या उपरांत दिल्लो पर्यावरण दाखलो प्लस तितून 100 अटी घातल्यात. त्या अटीचा पालन योग्य रितीन सर जायना म्हणून हो सगळो बोवाळ चल्ला. लिंक रोडाच्या बाबतीत देर इज नो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. GMR वाले GMRचो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स काडटात आणि लिंक रोडाक लायतात. आयज सर बैलपाराचो इश्यू पाणी जो शिफ्ट डायवर्ट करचो जाला तेतून ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची एक कंडिशन आसा की येद्या मोठ्या प्रकल्पाक जर पाणी लागतला त्याची तरतूद तुम्ही पहिली करा. सर मी तो वाचन केला जजमेंटाचा म्हाका इतक्या बारकाईन तेतून लक्ष घातलं ऑनरेबल सुप्रीम कोर्टान की नागरिकांक पर्यावरणाची रास जावची न्हय हेच्या खातीर त्यांच्यानी इतके बारकाईन काय गोष्टी सांगल्यात असं मेगा प्रोजेक्ट असलो काय आणि जावची न्हय ह्याच्या खातीर ज्यो अटी घातल्यात त्या अटीचा तुम्ही पालन करा. सर आमकां तुमकां लक्षात येतला की ह्या लोकांचं आंदोलन गेल्या वर्षभरापासून सुरू आसा. जानेवारी 2020 ऑनरेबल सुप्रीम कोर्टान जजमेंट पास केले. जानेवारी 20 पासून 2 वर्षां सर आमची कोविडात गेली. आता 21 जर नेटान काम सुरू झाला ता काम बघल्या बरोबर जे अभ्यासू लोक असले त्यांच्यानी वाचन केला जजमेंटाचा आणि त्या जजमेंटाप्रमाणे कामच जायना. मग प्रत्यक्षात त्या जजमेंटाच्या अटीप्रमाणे कामच जायना. आम्ही फक्त म्हणतो मोपाला हिरवा कंदील दिलाय अटी सकट. हिरवा कंदील जो दिला तो मेकळो न्ही चल तू वच आणि काम कर म्हणून असं दिवं ना सर. हे जर अटीचा पालन केला नाही जाल्यार बैलापर्यंत पाणीचा प्रकल्प तो प्रश्न निर्माण जावचो ना. तांकां सर बारीकान बारीक गोष्ट इतक्या बारीक जाला की जे कामगार थंय कामाक येतले त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंटाची सुद्धा जबाबदारी तुम्ही घेवची पडटली स्टेट प्रोपोनंटाक. इतक्यो बारीक बारीक गोष्टी आणि आयज आम्ही त्याच ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या अटीक धरून चलतो सर की तुम्ही त्या अटीचा पालन करा आणि योग्य पद्धतीने काम करा प्लीज. म्हणजे आय मीन टू से दॅट वे. इतकं आता मनसंहार झालो. त्याकडे मागणी करू तू बरोवन दे की वी कॅनॉट ऍक्ट सो वी विल टेक इट टू द एप्रोप्रिएट ऑथॉरिटी. वी विल टेक इट टू द कोर्ट ऑफ लॉ. तशी येस. आणि जनता जर आमचे सगळे नागरिक जर एकत्र झाले जाल्यार एक आम्ही आंदोलन त्या जागेचेर जाऊन आम्ही धरणा धरप आणि काय असं जे लोकशाहीचे मार्ग जे असतात त्या मार्गाने आम्ही वयतो. सर एकंदरीत सांगपाचें म्हटल्यार 4 उपरांत धाडण घालतले बी तांकां बी अशें न्हू आक्रमक. सर काम करूच्या वेळाचेर जमले जाल्यार धांवडाक रेडी आहा आमी. सर एकंदरीत आता तुम्ही 4 उपरांत डिसिजन जावंक शकता कितें ते हय काय अशें दिसता तुमकां काय जातलंच. कारण आता तातडीन आमच्या सगळ्यांच्या समक्ष ह्या निवेदन घेऊन SP बाहेर सरल्यो. सो अर्जंट मीटिंग हॅज बीन कॉल्ड बाय द पुलीस असंच आम्ही गृहीत धरूया. एक सांगू सोदता की आम्ही सरकाराच्या विरोधात ना किंवा जो जो विकास जाता त्याच्या विरोधात ना, पण सर्वसामान्य लोकांच्या पोटार पांय दवरून केल्लो विकास आमकां नाका. निसर्गाचो ऱ्हास करून विकास करतले जाल्यार ताका आमचो विरोध आसतलो. आमी गव्हर्मेंटाक कसल्याच बाबतींत विरोध करिना, पण जे कितें करता ते लोकांक तुमी विश्वासात घेयनासतनाय करूंक सोदता ताका आमचो विरोध आसा. बैलपार हो एक इश्यू जालो उदकाचो, त्याच्या संबंधीत मोपा एअरपोर्टा पासून बाकीचे आनी कितलेशेच इश्यू उत्पन्न जावपाचे आहात. आणि लोकांक जर तुम्ही विश्वासात घेयनासतना जर करूंक सोदतले जाल्यार लोक मागीर ताका प्रत्येक प्रोजेक्टाक अपोज करतले. तुम्ही लोकांक सांगा, आमकां सांगा सगळ्यांक की बाबा आमी अशें करूंक सोदता. तुम्ही आमकां सोडून घाल, लोकांक सर्वसामान्य लोकांक विश्वासान घेयात की बाबा हो प्रोजेक्ट तुमच्या फायद्याचो आसा. पटोवन दियात लोकांक की बाबा हो बेपाराचो उदकाचो प्रोजेक्ट आहा, ताका लागून तुमकां त्याचो कांय दुश्परिणाम जावचे ना. तुमकांय तुमची व्यवस्था आमी ह्या तरेन आमी अशें करतले. तुम्ही आता फक्त मोपा एअरपोर्टाचेर चिंतून ते उदक समजा तुम्ही मोपा एअरपोर्टाक दिले, फाल्यां आयुष हॉस्पिटला सारको येदो व्हडलो प्रोजेक्ट आहा ताका उदक खंयच्यान हाडटले तुमी? फाल्यां परत आनी खंयच्या तरी नदीचेर परत पंप हावस बांदतले आणि सेपरेट परत मोपा आयुष हॉस्पिटलाक उदक दितले. सो हे फुडें गंभीर विशय जायसर तुम्ही गव्हर्मेंटानूय ताचेर बरो विचार करचो. आणि आमचे मागणें एकूच आहा की तुम्ही लोकांक पयलीं विश्वासान घेयात आणि लोकांक सांगात बाबा आमी हे अशें करता पळय, ताचेर तुमकां तेचो कांयच हे नुकसान जावचें ना किंवा तुमच्या शेतीचेर परिणाम जावचो ना, पिवपाच्या उदकाचेर परिणाम जावचो ना. मोपा लिंक रोड हो एकूच विशय न्ही, बैलपार हो एकूच विशय न्ही, असे कितलेशेच विशय आता फुडें तयार जात रावतले आणि आमी एज्युकेशनां करीत रावपाचें अशें गव्हर्मेंटाक दिसता. सो त्याच्या पयलीं तुमी आमकां विश्वासान घेयात आनी आमकां पटोवन दियात. तुम्ही मोपा एअरपोर्ट करताना जनसुनावणी म्हणून एक फार्स केलो, तो फार्स करून तुम्ही एअरपोर्ट तुमकां जावं तसोच केलो. आतांय जर तुमकां फुडें अशेंच सरकार करपाचें आसा जाल्यार मागीर आमकां आंदोलन केल्या शिवाय आनी आमकां आक्रमक पवित्रो घेतल्या शिवाय आमच्या फुडें आनी कसलोच मार्ग ना आसा. एक अशी परिस्थिती निर्माण झाली की
आम्ही सरकार असं म्हणणं पंचायतीकडे जी स्टॉप वर्क ऑर्डर दिला त्याच्या कृती करा म्हणून मागतो सर. पोलीस लॉ अँड ऑर्डर सर पोलिसांची आम्ही सुद्धा लॉ अँड ऑर्डर इन धर्तीचेच आम्ही त्यांच्याकडे पावलं. सर बघा आमचं निवेदन सिंपल ना, आमचं निवेदन विथ द पोलीस प्रोटेक्शन सॉरी स्टॉप वर्क ऑर्डर. सो आमच्याकडे कसली तरी ऑर्डर असा, सो त्या ऑर्डरीची अंमलबजावणी एसपीन करूची अशी आमची तुमच्या माध्यमातल्यान त्यांच्याकडे आम्ही कायद्याच्याच मार्गाने वयतलो आणि एज्युटेशनही करतलो, आंदोलनाचा मार्ग स्वीकारतलो, पण ह्या आम्ही पुढे कंटिन्यू करून आक्रमकता भूमिका आम्ही घेतलो 100%. तुम्ही आक्रमक माहिती तो तिलारी प्रकल्पाच्या पाण्याचेर आमचं सगळ्यांचं अवलंबून असा, पण आमच्या गोंयचे स्थानिक नेते डॉक्टर वासुदेव देशप्रभू यांच्यानी खूप बरो अभ्यास केला आणि त्यांच्या माहिती प्रमाणे तिलारी प्रकल्पातली जी क्षमता आमकां पाणी सोडूंक जाय आमच्या खातीर गोव्या खातीर किंवा पेडणे खातीर तितक्या पूर्ण क्षमतेन ता पाणी अजूनपर्यंत सोडलेलं ना. पाणी 15 MLTचो प्लांट जो बांधला तो बांधता असताना 1981च्या सेन्ससाप्रमाणे बांधला. 1981च्या सेन्ससाप्रमाणे पेडणे तालुक्याची लोकसंख्या 54,000 असेल. आता सध्याची लोकसंख्या असा 96,000 डॉक्टर देशप्रभूच्या माहितीप्रमाणे. सो 96,000 तेतून मायग्रंट असत किंवा असे फ्लोटिंग पॉप्युलेशन असा, हे सगळ्यो गोष्टी असून पाण्याची आमकां पाण्याची जी गरज असा पाण्याचेर रावपी अवलंबून त्यांची गरज किंवा ती खूप मोठ्या प्रमाणात असा. आणि सध्याचो MLT आणि तिलारी प्रकल्प आणि तेतून हो प्रकल्प येता बैलपार जो अर्धो तिलारी प्रकल्पाचेर असा. सो बैलपार प्रकल्प करतात जे अधिकारी असतात PWDचे किंवा इरिगेशन, त्यांनी स्वतःक एक प्रश्न करपाचो की आमकां तिळारीचं पाणी जितक्या मेळटा तितक्या पूर्ण क्षमतेचं पाणी ते सोडतात काय आमकां पेडणे तालुक्या खातीर, ते तुला अर्धा पाणी बांद्याक वयता. सो अजून आमकां पूर्ण क्षमतेचं पाणी सोडूंक ना, तरी असताना हो प्रकल्प उभा करता 27 कोटीचो. त्या प्रकल्पाचा म्हणजे टोटली त्या बैलापार नदीचेरच अवलंबून असा. ता जर बैलापारचं पाणी काढून ह्या टँकात जर घेतला जाल्यार बैलापारची न्हंय सुकली, त्याचो परिणाम त्याचो भयानक स्थिती काय जातली हे सगळे ग्रामस्थ आम्ही भयभीत जाल्लो असो. PWD कडे आम्ही डिबेट मागतो की बसा चर्चा करूया, वी लेट अस आर्ग्यू दिस मॅटर. तुम्ही खंयच्या आधाराचेर व्हडलो मोठो प्रकल्प बांधतात आणि पाणी येताला खंयसून? आताच पाणी जाग्या जाग्याचेर आडवंक लागल्या. तिलारी प्रकल्पाचेर पूर्ण प्रोजेक्ट जर अवलंबून असा जाल्यार तिलारी प्रोजेक्टाचं पाणी सोडतात का अजूनपर्यंत? मग माझ्या माहितीप्रमाणे आणि जी माहिती उपलब्ध आहे 1,500 क्युबिक लिटर काहीतरी पाणी ते पर दिवसाचं सोडतं. सो पूर्ण क्षमतेचं पाणी अजून सोडूंक नसताना मदीं येदो मोठो कोटीचो प्रकल्प बांधून काय मिळवपाचो असा? तो पांढरो हत्ती जावपाचो अशें भंय दिसता आमकां. सो ह्या सगळ्याचेर डिबेट करण्यासाठी तुमच्या माध्यमांतल्यान आम्ही आव्हान करतो की PWDचे ऑफिसर जे पुढाकार घेऊन आता सगळ्याकडे धावून येतात ते दीस आम्ही जर जमलो जाल्यार बदानी ते मिस्टर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्याचे टेक्निकल असिस्टंट थंय पावले, पण आमच्याकडे बोलपाक तयार ना. ते म्हणतात आमकां ऑफिशियली इन्व्हिटेशन ना, तुम्ही हय कितें आयल्यात? अशा प्रकारचे उत्तर म्हणून आम्ही म्हटलं ऑफिशियल इन्व्हिटेशन ना PI सराक सांगला आम्ही. सर म्हटलं त्यांना ऑफिशियल इन्व्हिटेशन ना खंय, तर तुम्ही जर त्याचेर PI इंटरव्ह्यू झाले आणि म्हणपाक लागले आपण त्यांना आपयतो म्हणून आयज आम्ही हय. सो सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांकय आम्ही ह्या दितोचो की अभ्यास. आणि मी स्वतः आणि आमचे कायद्याचे विद्यार्थी श्री कुणाल ठाकूर हे सगळे जण तिच्याकडे एक्सप्लेनेशन दिला आम्ही आणि सांगला की आम्ही तुमच्याकडे जर निवेदन दिला तर बश्टी मागणी असूंक ना, लोकांची मागणी ना, जेणेकरून तुमकां काय करूचा हेचेर विचार करपाची गरज आसा. आम्ही तुमकां जर निवेदन भेटयला त्या निवेदना बरोबर स्टॉप वर्क ऑर्डराची कॉपी लायला. ही गोष्ट त्यांना समजावून सांगल्या बरोबर त्यांच्यानी थोडोसो वेळ घेतलो आणि आपल्या वरिष्ठाकडे आपण बोलतोय असं सांगला. दरम्यान आम्ही बाहेर त्यांच्या परत आमकां ती आफयतली म्हणून वाट बघी आसलो. इतक्यान PI श्री त्रिविक्रम नायक यांच्यानी आमकां फोनाचेर संपर्क केलो आणि सांगला की आपण ह्या तुमच्या निवेदनाची आयज आपल्याक तातडीची चार्ज थंय दिला पेडणे कालांगूट पुलीस स्टेशनाचेर. ताका लागून मी आयज अवेलेबल ना, पण आयज सांजची 4:30 आमची SP आणि DYSP आपण स्वतः SP बरोबर आणि हे IPS अधिकारी जे असतात त्यांची संयुक्त बैठक आम्ही मुद्दाम कॉल करतो आणि तेतून हो विषय स्पेशली हो विषय डिस्कस करतो आणि त्या विषयाचेर तुमकां 4:30 पर्यंत कायदो तोडगो दितो. आमची मागणी इतकीच आसा की आमचं जर काम बेकायदेशीर चालू आसा तर कायदेशीररित्या बंद करूचा, कारण ताका स्टॉप वर्क ऑर्डर आसा. सो आम्ही वचून ते धांगड धिंगडा घालून कायदो हातात घेवच्या परस आम्ही कायद्यान चलतोसो. आम्ही सगळे जण कायद्याचे रक्षक असो आणि कायद्यानच चलपा खातीर आम्ही कायद्याचेर आमकां पूर्ण विश्वास आसा.
म्हणून आम्ही परत PI कडे भेट घेऊन त्यांना ही निवेदन केला, ज्याच्यात त्यांच्यानी आज 4:30 सांजचा 4:30 पर्यंत आमका योग्य तो असं आपण कारवाई काय करतोय, काय निर्णय घेतोय तर 4:30 पर्यंत कळयतलो. इतक्यात PI सध्याचो चार्ज असलेले IPS अधिकारी जे असत त्यांच्यानी आमकां परत आफोन व्हेला आणि सांगला की ह्यो मेमोरंडम घेऊन आपण तातडीन SP कडे रवाना वयतसे आणि आपण फुडली जी काय कृती आसा ती 4:30 पर्यंत जातली. जसं सांगल्याप्रमाणे ती त्वरित आमच्या फुड्यातूनच भायर सरल्या, आमचा मेमोरंडम घेऊन SP परवरीकडे मिटिंगेत किंवा तांकां मेळपाक गेला. सो अशी ही आयची एकंदर डेव्हलपमेंट जाल्ली आसा. आज सांजचो 4:30 आमकां ह्या संदर्भातलो योग्य असो कायदेशीर असो तोडगो काडून आमकां जी स्टॉप वर्क करपाची मागणी जी आसा ती आमची मागणी रास्त आसा आणि ती उचलून धरतले आणि आमकां पुलीस त्या काम बंद करतले अशी आमची आशा आसा. बैलपार कासारवणे हांगा जे पंप हाऊस म्हणल्यार जे आमचे बंधाऱ्याचे पाणी शेताक आणि अख्ख्या पेडण्याक जे आमी वापरता, नळा धरा वापरता, ते पाणी आमी तांकां कालव्यात सोडपाचें ना हे पयलीं आमी तांकां नमूद केल्ले आणि त्यानुसार आमी पंचायतीत वचून आमी पंचायतीक विचारले की हे बाबा काम करता ते तुमकां खबर आहा किंवा तुम्ही ते लोकांक विश्वासात घेऊन केल्ले आहात. तर पंचायत म्हणूंक लागली ना, तेणे डायरेक्ट स्टॉप ऑर्डर काढली. स्टॉप ऑर्डरी प्रमाणे आमी फुडली प्रतिक्रिया आमच्या शाहपूरकर सरान सांगले त्या प्रमाणे, एडवोकेटान सांगले त्या प्रमाणे आमी फुडें गेले. कित्याक आमी कायदो हातीत घेवपाचो ना आमकां. उदय कितें जालां ना, हे जो जेन्ना त्या प्रकल्पाचे फावंडेशन स्टोन घातलो पळय, त्या फावंडेशन स्टोनाक सरपंच खुद्द रमेश पालयेकर आणि ताची टीम भूमिपूजनाक आसली, ती कशी काय तर? बरोबर, ते भूमिपूजनाक आसले कारण ते बाबू आजगांवकर बरोबर आसले आणि बाबू आजगांवकरान तांकां कितें सांगले हे तांकांच पयलीं कळोंक ना. त्यानुसार जर हे स्पश्ट करून सांगलेले की हे बाबा उदक आहा आमचे बंधाऱ्याचे, ते डायरेक्टली ते आमी हेका सोडटा म्हणून कॅनलात सोडटा म्हणून सांगलेले जाल्यार ही भूमिका म्हाका दिसता जावची नासली. खंय तरी ग्रामसभेत आमचो तेका खंय तरी पाठिंबो नासतलो. तेका लागून ते कितें तेणी बाबू आजगांवकरान तेन्ना तांकां सांगलें जेन्ना तो उपमुख्यमंत्री आसलो, आमचो मिनिस्टर आसलो, त्या प्रमाणे ते तेंच्यांनी ती कृती केली आसतली. नाच जाल्यार ताका आमच्या लोकांचे सुद्दां ऑब्जेक्शन पयलींच आसतलें असलें. हांकां विश्वासात पासून घेवंक ना, ते आमचे सरपंच बी तांकां विश्वासात घेवंक ना. तांकां कांयच कशें कितें सांगलें म्हणून खबर ना. ते म्हणटात ते भाशेन जर सांगलेलें जाल्यार आमी पयलीं स्टॉप आमची मान्यताच नासतली आसली ताका म्हणपाक कांयच ना, तांकां कांयच खबर ना भितर. आनी बोर्ड तेंच्यांनी काम अर्देशें जालें जाल्यार सुद्दां बोर्ड मारूंक ना. जेन्ना आमी बोवाळ केलो त्याच्या उपरांत तेंच्यांनी तो बोर्ड मारला. म्हणजे ते चोरयांनी काम करता हे सिद्ध जालें तेन्ना. ह्या प्रकल्पाचो कितल्या शेतकऱ्यांक लुकसाणी जावंक शकता? कमीत कमी हे 7 गांव म्हणून डायरेक्टली आमच्या पंचायतीनच बरोवन दिल्ले आहा. 7 गांव सोड अख्खे आमच्या पेडणे तालुक्याक ह्या उदका खातीर आमकां प्रॉब्लेम जातलो. हे जर उदक आतां अजूनय तेंच्यांनी 15 ml वाडयल्लो आहा, ते पाणयाची क्वॉन्टिटी आहा ती कमी जातली, ती शेताक सुद्दां आमकां थंय कमी जातली. ओके, नो प्रॉब्लेम. तरी आसून ते उदक जे आहा ते आमच्या अख्ख्या जर पेडणेकारांक मेळटा जाल्यार आमकां काय तेच्या बद्दल येना. पूण ते हांगाले उदक काडून पंप करून जे कालव्यात सोडपाचे न्हू, ही आमची सरकारा कडेन मागणी आहा. आता तुम्ही म्हणतात की जो प्रोजेक्ट आता जावपाचो आसा वेलपार तो अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहा. बट पंचायती गृहीत न धरता ह्यो कन्स्ट्रक्शन चालू आहा. पंचायतीच्या अगेन्स्ट एज पर द पंचायत राज एक्ट ऑफ 2019 no project should be bring to any area without the sign of the permission of the सरपंच. जर सरपंचाची थंयसर हे ना सायन ना की हे प्रोजेक्ट करपाचो, पण तेंचे तरी कन्स्ट्रक्शन चालू आहा. सो दॅट मिन्स हे आपल्या खंय ना खंय आपले फायदे खातीर हे प्रोजेक्ट चालू करता. सेकंड थिंग, आता ह्यो प्रोजेक्ट आता चांदेर ऑलरेडी आमचो एक प्रोजेक्ट आसा चालू, वर्किंग प्रोजेक्ट आहा. सेम प्रोजेक्टात चांदेरची रेट कितें करूंक जाय तो पूण मोपाची रेट बाकी खंय जागो नाशिल्लो तांकां. कोलगांव करता मे बी आतां लोकांक कोलगांव म्हणा कोस्टल एरिया त्या एरियेन पाण्याची गरज जास्त आहा आता. कारण आमी गेले जनसंख्या जी 10 वर्सां पयलीं आसली कोस्टल एरियान मोडजी ते तेरी मेरेन म्हणा ती आतां ना, आतां डबल जाले. सो ह्यो प्रोजेक्ट आतां त्या एरियेन जे एरियेन मोपा एअरपोर्ट जाता त्या एरियेन केस जालो. खंयसरी कितें प्रोजेक्ट कोलगांव भाग आसा ह्या एरियेन सुद्दां करूंक जाय आसलो. उदक आसा आतां स्टडी म्हाका अशें दिसता की उदक थंयसर उदकाची बरी तरेन मात्रा आसा, फक्त एक्सट्रॅक्शन करूंक जाय. आतां थंयसर काय वॉटर रिसोर्स अशें कांय ना, रिवर बीन अशें व्हडली कितें ना.
बट एक्सट्रॅक्शन केले पाण्याचे आले खूप लोकांक फायदो जावंक शकता अशें म्हाका दिसता. आतां सेकंड थिंग कितें आसा पळय, ह्यो आतां प्रोजेक्ट जाला पूण ह्या प्रोजेक्टाक आतां जे वयले वॉटर आसात, आतां तुवें म्हणा पार्से म्हणा आनी जे वयले सायडीचे वॉटर तांकां ह्या प्रोजेक्टाचो कांय फायदो जावचो ना, कारण वयर पाणी येवचें ना तांकां. आतां तांकां फक्त दिसासून अर्दे वर 30 मिनिट्स फक्त पाणी येता, हे तांकां पुरो ना न्हय. एक एटलिस्ट 2 वरां तरी पाणी येवंक जाय. पूण पाणी जर तेंचे जर फूल जर सकाळच्यान सांजेन जर कितें युटिलायज करता ते जरी 2 वरांचेर तरी पाणी तांकां येवंक जाय, पूण अशें जायना. आनी जे पाणी तांकां येता ते पाणी क्लीन सुद्दां ना, शुद्ध सुद्दां ना. अशें तू एकटो येयला आतां एक वीक जालो म्हाका ह्या प्रकल्पा बद्दल सगळी इन्फॉर्मेशन मेळ्ळी. सगळ्या कडेन आतां आमचे शाहपुरकर एडवोकेट म्हणा नाही तर तुम्ही म्हणा, आमच्या सगळ्यांना काही इन्फॉर्मेशन ती भेटली. पण जेन्ना मी लोकांना कॉल केला आणि विचारलं तुम्ही रेडी आहात माझ्या बरोबर पेडणे पोलीस स्टेशनाला यायला, 20 लोकांना कॉल केला आज सकाळी. 20तले 20 लोक पण आम्ही इंटरेस्टेड नाही कशाला, कारण त्यांना फॅक्ट्स अजून माहीत नाही की हा किती इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टवर आमच्या लोकांना किती त्रास होऊ शकतो हे त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही. आणि आम्ही जे म्हणतो ना पेडणे का सुशेगाद, आता हा जो टर्म आहे हा कधी आता येत्या त्या वेळात चेंज होणार असे मला वाटते, कारण लोकांची जागृती आता लोक जागृत होतात आणि जागृती होणार असे, पण स्लो होणार पण होणार जागृती असे मला वाटते. दरम्यान पूर्ण तालुक्यातल्या जनतेला उठाव करण्यासाठी परावृत्त करू असा इशारा पीडित संघटनेनं सोमवारी पेडणे पोलीस स्टेशनच्या आवारात दिला. निवृत्ती शिरोडकर, कोकण नाऊ, कोवा, पेडणे. पेडण्यापासून कानकोनापर्यंत उत्तर गोय ते दक्षिण गोय पर्यंत सगळी खबर लाईव्ह आणि सुपरफास्ट पळयात फक्त YouTube कडल्यान सिल्वर बटन मेळयली कोकणची नंबर 1 आणि डिजिटल वाहिनी कोकण 9 वर.